दक्षिण सोलापूर विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची आणि या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावी असे आवाहन स्वयं एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले। सोमवारी वैद्य यांच्याकडून दर्शपिठोरी अमावस्येनिमित्त बाळूमामांची महापूजा आणि त्यानंतर महाआरती काकड आरती करण्यात आली। यानंतर महाप्रसाद वाटप, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी महापूजेनंतर ते भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते। यावेळी वैद्य म्हणाले, आपण प्रसाद आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याबरोबरच माजी मंत्री कैलासवासी देव आनंदराव चाकुते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे। यासाठी लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले। बेलाटी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची गरज होती। गरज ओळखून स्वखर्चातून भक्त निवासासाठी एक खोली बांधून देण्याचा निर्णय घेतला असून त्या कामास प्रारंभ झाला आहे। आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा बाळूमामांच्या भक्त निवासासाठी प्रयत्न करणार आहे। दिवसभर अन्नछत्र बाळूमामा मंदिरामध्ये दासोह व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर, सचिव श्रीकांत पाटील, माजी सरपंच आणि मंदिर समितीचे पुजारी सुनील काटकर, मंद्रुपचे सेवानिवृत्त शिक्षक शेंडगे, महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूरचे संतोष थोरात, विवेक कुऱ्हाडे, मंगल कुंभार, सायली सर्वदे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा जुळे सोलापुरात पुतळा उभारणार असे राज्याचे माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते यांचे कार्य दक्षिण सोलापूर तालुक्यात वाखाणण्याजोगे आहे। त्यांनी दक्षिण सोलापूरचे 25 वर्ष आमदार म्हणून कारकीर्द चांगल्या पद्धतीने केली आहे। पाणीदार आमदार म्हणून विधानसभेत त्यांना ओळखले जायचे। त्यांच्या कार्याचा नवीन तरुण पिढीला स्मरण करून देण्यासाठी जुळे सोलापुरात आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत असे सोमनाथ वैद्य, अध्यक्ष स्वयं एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर यांनी सांगितले। प्रशासकीय कामाचा दक्षिणच्या जनतेला फायदा करून देणार। प्रशासकीय कामाच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांची कामे लवकरात लवकर व्हावीत या उद्देशाने प्रशासनातील अनेक वर्ष अनुभव असलेल्या माझ्यासारख्या तरुणाला सोलापूरकरांनी संधी द्यावी असे आवाहन सोमनाथ वैद्य यांनी केले। आज श्रावण अमावस्या निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे। आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे। आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे, परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या तेथील जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन। तसेच येथील जनता जी आहे, गोरगरीब जनता आहे, कष्टकरी जनता आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, सर्व धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन। सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो। यापूर्वीही मी आपल्या सर्व समाजाला आव्हान केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही। मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला हे मी ग्वाही देतो आणि यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी 2 शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो। बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आहे सोमनाथ साहेब तिथं अचानक आले आणि त्यांना आमच्या देवळाची माहिती दिली मी आणि त्यांना सांगितलं भक्त निवास बांधायचं आहे। तर पाटील मी काय नाही सांगितलं, तुम्हाला एक खूप 15 बाय 15ची स्लॅबची मी बांधून देणं असं त्यांनी करून लगेच तात्पर्य त्याची काय जी खर्च येतो तिथून पण टाकला त्यांनी मला। त्याच्यामुळं त्यांना बाळूमामाने आणि सर्व आमच्या समाजाने आणि आमच्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ देऊन आमदारकीला भव्य मताने निवडून आणू असं आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।